पाहिजे, बांधकाम कामगारांना मोफत भांडी मिळालाच पाहिजे, हे भ्रष्टाचार सरकारचा। सर्व बंधूंचं मी आमच्या महाआंदोलनामध्ये आल्याबद्दल मी सगळ्यांचा अभिमान करतो। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीत अभिवादन करून आज खऱ्या बांधकाम कामगाराला न्याय द्यायचं काम ही आमची महाराष्ट्र राज्य कामगार न्याय हक्क कृती समिती सातत्याने प्रयत्न करत आहेत। आमच्याकडे काही खोट्या दलालाच्या तक्रारी आलेल्या आहेत। आज आम्ही प्रत्येक वेळेस कामगार मंत्री साहेबांना, आयुक्त साहेबांना, अप्पर साहेबांना आणि प्रत्येक वेळेस निवेदन देऊन त्याच्यावर एक समिती स्थापन केली, परंतु ह्या समितीनं सोलापूरमध्ये आल्यानंतर खरे बांधकाम हुडकून काढण्याच्या ऐवजी ज्या ज्या ठिकाणी भ्रष्टाचार चाललेला आहे त्या ठिकाणी चौकशी न करता फक्त 6 जणांवर माननीय घोडके साहेब, आयुक्त घोडके साहेब, कामगार आयुक्त घोडके साहेब यांनी फक्त 6 जणांवर कामगार गुन्हा दाखल केलेला आहे। मात्र या सोलापूर जिल्ह्यामध्ये 568 बोगस कामगाराची 51 वय 51 ते 60 असेल तर 2,24,000चा क्लेम त्या लाभार्थ्याला मिळतो। मात्र ह्यात खोट्या दलालांनी आणि काही कर्मचाऱ्यांनी खाडाखोड करून 25 वर्षाचं 51 वर्ष कसं दाखवता येईल अशी खोटी कागदपत्र दाखल करून 558 जणांना जवळजवळ 12 कोटीच्या आसपास भ्रष्टाचार ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये केलेला आहे। याला आळा बसण्यासाठी आज आम्ही कुणाची वैरत्व नाही आमचं, परंतु खऱ्या बांधकाम कामगाराला न्याय मिळवून द्यायचं काम हे आमचं आहे। आता आम्हाला काल इथं सहज आम्ही भेटल्या सत्तर आल्यानंतर इथं सांगितलं की ही बाबा चोर आहेत, चोर आहे ते आयुक्त हरामखोरला माहित आहे, त्या अप्पर कामगार आयुक्ताला माहित आहे। कामगार संघटनेचे प्रतिनिधित्व करणारा चोर आहे का खऱ्या कामगाराला न्याय मिळवून द्यायचं काम करणारा तो एक प्रतिनिधी कामगाराचा आहे। आज 31 तारखेला 31/7 सहाय्यक कामगार आयुक्त हे निवृत्त होणार आहेत। त्याच्यासाठी मी एक सहाय्यक सोलापूर जिल्ह्यातून एक मोठी घोषणा करतो। सहाय्यक कामगार आयुक्ताच्या कार्यालयामध्ये आम्ही सर्वजण सामूहिक मिळून आमच्या महासंघाचे प्रतिनिधी जेवढे आहेत ते मिळून आम्ही सहाय्यक कामगार आयुक्त समोर आत्मदहन आंदोलन न भूतो न भविष्य असं आत्मदहन आंदोलन सहाय्यक कामगार आयुक्ताच्या कार्यालयासमोर करणार आहेत। त्याची सहाय्यक कामगार आयुक्तानं आणि ह्या महाराष्ट्र सरकारच्या राज्याने याची दक्षता घेतली पाहिजे, नाहीतर येत्या 31 तारखेला महाभयानक न भूतो न भविष्य असं आंदोलन कधीही न तुम्ही सोलापूर जिल्ह्याने पाहिलेलं नाही असं सहाय्यक कामगाराच्या आयुक्त कार्यालयामध्ये आम्ही घुसून करणार, याची मी दक्षता घेतो। जय भीम, जय महाराष्ट्र।